जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। शिरपूर तालुक्यातील तराड कसबे ग्रामपंचायतीत सरपंच आणि ग्रामसेवकांनी एकहाती कारभार हाती घेत लोकशाहीला कळीमा फासल्याची घटना उघडकीस आली आहे। लोकनियुक्त सरपंचांना दिल्यानं तात्पुरत्या पदभार स्वीकारणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांनी रोजगार सहाय्यक पदासाठी बेकायदेशीर मतदान प्रक्रिया राबवून शासन नियम, रोजगार हमी कायदा आणि निवडणूक आयोगाचे आदेश धाब्यावर बसवून सरळ मनमानी कारभार उघडकीस आणला आहे। ग्रामपंचायतीस कायद्यानं निवडणूक घेण्याचा कोणताच अधिकार नसताना आणि कार्यरत ग्राम रोजगार सहाय्यकांना राजीनामा दिला नसताना कोणत्याही प्रकारे कायदेशीर प्रक्रिया राबवत ग्रामसेवक व प्रभारी सरपंच यांनी संगनमत करून ग्राम रोजगार सहाय्यकाला पदावरून काढण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रशासनाला आवाहन देत प्रतिनिवडणूक आयोग सुरू केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। सदर प्रकारामुळे गावात तेढ निर्माण होण्याची शक्यता काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक व प्रभारी सरपंच यांनी संगनमत लेखी तक्रारी नसताना फक्त तोंडी तक्रारीवरून ग्रामसभेत 15 ऑगस्ट रोजी ठराव करण्यात आला आणि शासन निर्देशानं 17 सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत सेवा पंधरवड्याबाबत शासन आदेशाचं पालन न करता फक्त ग्रामसभेत ग्राम रोजगार सहाय्यक पदासाठी पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बेकायदेशीर निवडणूक प्रक्रिया जाहीर करत 21 रोजी रविवारी ग्रामस्थांचं मतदान घेण्यात आले। त्यामुळे तराड कसबे ग्रामपंचायत कारभारातील ही बेकायदेशीर मतदान प्रक्रिया केवळ नियमभंगच नाही तर ग्राम लोकशाहीवर घाला आहे। त्यामुळे वेळीच अशा प्रति निवडणूक आयोग स्थापन करून गावागावात तेढ निर्माण करून शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे।